आमदार साहेब करणार पत्रकारांना संबोधित. पत्रकार परिषद लाईव्ह. नमस्कार. पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सगळ्या पत्रकारांचे तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. काय काय प्रश्न असतील एकेकाने विचारा. साहेब, तुम्ही या निवडणुकीमध्ये तुमच्या मुलाला डायरेक्ट तिकीट दिलं, त्याला अजून काही अनुभव नाहीये तरी तुम्ही त्यांना तिकीट दिलंय. हा कोणाचा एखादा निर्णय नाहीये. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की साहेब, तुमचं रूप, तुमची धडाडी आणि तुमचा काम करण्याची क्षमता आम्हाला पुढच्या पिढीत भैयासाहेबांमध्ये दिसतीये, तर त्याच्यामुळे आपण आता भैयासाहेबाला तिकीट दिलेलं आहे. कार्यकर्ते, मायबाप, जनता जे म्हणाल ते आम्हाला करावं लागतं. शेवटी आम्ही काय आमच्या मनाचे मालक आहे का? तुम्ही तुमच्या पत्नीला तिकीट देऊ शकले असते. कसं आहे, माझ्या पत्नीला तिकीट द्यावं असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता की वहिनी साहेबाला तिकीट तुम्ही दिलं पाहिजे. मी पण विचार केला, पण माझ्या लक्षात आलं की ते ऑलरेडी जिल्हा बँकेला अध्यक्ष आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना तिकीट देण्याचा काही प्रश्न येत नाही ना. मग साहेब, तुमच्या भावाला दिलं असतं. लोकशाही आहे ना हो, एका व्यक्तीला एकच पद देता येतं ना. आता आमचे भाऊ कारखान्याला चेअरमन आहे, तर चेअरमन आहे ऑलरेडी, त्यांना कसं तिकीट देणार मी? बरोबर आहे साहेब तुमचं, पण मग तुमची मुलगी होती साहेब मोठी, त्यांना तुम्ही तिकीट देऊ शकले असते. हे बघा, पुन्हा तुम्ही तेच. अहो, आता मुलीचं लग्न झालेलं आहे आणि तिला आता आपण अमेरिकेमध्ये एक मोठी कंपनी टाकून दिलेली आहे आणि तिच्या वेगवेगळ्या देशामध्ये आता त्या कंपनीच्या ब्रांचेस निघत आहेत आणि त्या ब्रांचेसचं सगळं जे मॅनेजमेंट आहे ते आपली मुलगी बघत असते आणि ते सगळं सोडून सनी ती आपल्या या राजकारणात कशाला येईल इथं गटारात. मी त्याला म्हटलं, आपला रवींद्रला तू बरा, आपला राजू होता त्याला म्हटलं तू बरा, पण नाही, कोणीच कार्यकर्ते ऐकायला तयार नाही. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं साहेब, आपल्याला जर निवडणूक जिंकायची असेल ना तर उमेदवार आपल्या घरातलाच पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं साहेब, निवडणुकीत पैसा लागतो, दम लागतो, हाणामारी लागती आणि साहेब तुमच्याशिवाय कोणी करू शकणार नाही. किंवा तुम्ही म्हणाल घराणेशाही वगैरे, असं काही नाही केलं. कार्यकर्त्यांचा आग्रह होता म्हणून केलेलं आहे. काय बरोबर का रामराव? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केलेली व्यवस्था जेवायची खायची ते करून जा. आमदार साहेबांची आताच आपण खणखणीत मुलाखत ऐकलीत. बी न्यूज, बातमी बिनकामाची पण महत्वाची.